बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी अतिशय वेगवान स्वरूपात। बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूया। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टातील सुनावणीचा मुहूर्त अखेर ठरलाय। 21 जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबत देखील सुनावणी होणार आहे। सर्व 29 महानगरपालिकांमधील महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत गुरुवारी 22 जानेवारी रोजी काढली जाणार आहे। सकाळी 11 वाजता सर्व महापालिकेच्या महापौर पदाची आरक्षण सोडत काढली जाणार आहे आणि त्यामुळे महापौर पदासाठी इच्छुक नगरसेवकांचं आता 22 जानेवारीच्या सोडतीकडे लक्ष लागलंय। महापौर आरक्षण सोडत प्रक्रियेत मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे। महापौर आरक्षणाची रोटेशन पद्धत बदलण्याबाबत चर्चा सुरू आहे। पुन्हा ओपन पासून सुरुवात करत आरक्षण सोडतीच्या चक्राकार पद्धतीने महापौर आरक्षणाची सोडत निघण्याची शक्यता आहे। आम्ही भाजपला अधर्मी बोललो तर ते आमच्यावर टीका करतात। धर्म म्हणजे सभ्यता आणि संस्कृती, भाजप मात्र विकृतीला जवळ करतंय असं म्हणत काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर निशाणा साधला। ओबीसी नेत्यांवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न सुरू असून 27% आरक्षण संपवून टाकण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत असा आरोप अण्णा शेंडगेंनी केलाय। ओबीसी बहुजन आघाडी जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेससोबत मैदानात उतरणार असल्याचं शेंडगे यांनी स्पष्ट केलं। मालेगाव महापालिकेत सत्ता स्थापनेला वेग आलाय। काँग्रेसनं इस्लाम पार्टीला पाठिंबा दिलाय। काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे बहुमताचा आकडा गाठला असून इस्लाम पार्टी, काँग्रेस आणि समाजवादी पार्टी सत्ता स्थापन करणार आहे। प्रशांत जगताप यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली। पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रशांत जगताप यांचं अभिनंदन केलं। कोंढवा आणि वानवडी परिसरात काँग्रेसचे 5 उमेदवार जगताप यांनी निवडून आणले। समविचारी मतांची विभागणी टाळण्यासाठी राज्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यात। महानगरपालिकेत जरी अपयश आलं असलं तरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा आम्हाला अंतर्गत पातळीवर फायदा झाला असं मत खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलं। भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला मुंबईचा महापौर कशासाठी हवा होता हे आता सिद्ध झालंय। उत्तर प्रदेश भवन वांद्रे इथेच झालंय आणि मुंबई हडप करण्याची सुरुवात झाली आहे। गुजरात भवनसाठी सुद्धा संपूर्ण पालघर जिल्हा देऊ केलाय असं म्हणत विनायक राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला। छत्रपती संभाजीनगरात भाजपकडून 62 गटांसाठी तब्बल 700 उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी युती संदर्भात शिवसेनेसोबत भाजपची बैठक पार पडणार आहे। सरड्याची धाव कुंपणापर्यंत असं म्हणत जिल्हा परिषद निवडणुकीसाठी संजय केणेकर यांनी एमआयएमला टोला लगावलाय। एमआयएमला जिल्हा परिषद निवडणुकीत गाडू असं म्हणत त्यांनी एमआयएमला आव्हान दिलं। धाराशिवमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का देत पंचायत समितीचे माजी उपसभापती श्याम जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। या पक्षप्रवेशामुळे भाजपनं खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांना धक्का दिल्याचं बोललं जातंय। रायगडच्या माणगावमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्ते रमेश मोरे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला। ऐन जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या प्रवेशामुळे माणगावच्या मोरबा जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढली आहे। उल्हासनगरमध्ये शिवसेना शिंदे गटाचा सत्ता स्थापनेचा मार्ग अखेर मोकळा झालाय। त्यांना 40 या मॅजिक फिगरसाठी अवघ्या 2 नगरसेवकांची गरज असताना वंचितच्या 2 नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केलाय। रायगड जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना उबाठा पक्ष परिवर्तन विकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढवणार आहेत। प्रत्येकी 2 तालुक्यात 2 उमेदवार जाहीर करण्यात आले। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। दरम्यान शिवसेनेनं किल्ले रायगडावर विधिवत पूजा करून मंत्री भरत गोगावलेंनी सपत्नीक प्रचाराचा नारळ फोडला। धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये संभ्रम पाहायला मिळतोय। उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे शेवटचे 3 दिवस बाकी आहेत, मात्र अजूनही युती आघाडीचा पेच कायम आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडीबाबत छत्रपती संभाजीनगरात ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसची बैठक पार पडली। बैठकीसाठी काँग्रेसकडून जगन्नाथ काळे आणि विश्वास अवताडे उपस्थित होते। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सांगलीमध्ये काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत। खासदार विशाल पाटील आणि शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांच्या उपस्थितीमध्ये इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहेत।
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी पंढरपुरात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत। भाजपकडून घेतल्या जात असलेल्या मुलाखतीसाठी इच्छुकांनी मोठी गर्दी केली। परभणी जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये गर्दी पाहायला मिळाली। जिल्ह्यातील 9 तालुक्यांमधून उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत। महापालिका निवडणुकीतील यशानंतर आता एमआयएम पक्ष राज्यात 13 ठिकाणी जिल्हा परिषद निवडणूक लढणार आहे। एमआयएम कडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत। आता एक सविस्तर बातमी। उल्हासनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालाय। त्यांना 40 या मॅजिक फिगरसाठी अवघ्या 2 नगरसेवकांची गरज असताना वंचितच्या 2 नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या नगरसेवकांनी आपला पाठिंबा जाहीर केला। उल्हासनगर महापालिकेत एकूण 78 नगरसेवक असून भाजपचे सर्वाधिक 37 नगरसेवक निवडून आलेत। मात्र भाजपला बाजूला ठेवत शिवसेना सत्ता स्थापन करणार आहे। भाजपला बाजूला ठेवत शिवसेनेचा महापौर कसा असेल किंवा बहुमताचा आकडा नेमका काय आहे ते आपण पाहूयात। बहुमताचा आकडा आहे 40। शिवसेनेचे 36 उमेदवार, वंचितचे 2, साई पक्ष 1 आणि अपक्ष यांचा 1 नगरसेवक। मालेगावच्या निवडणुकीमध्ये सर्वात मोठा ट्विस्ट आलाय। मालेगावात पालिकेत काँग्रेसनं इस्लाम पार्टीला पाठिंबा जाहीर केलाय। इस्लाम पार्टीचे मालेगावात 35 नगरसेवक निवडून आलेत। मालेगावात बहुमतासाठी 43चा आकडा गाठणं आवश्यक होतं। अशातच काँग्रेसच्या 3 नगरसेवकांनी इस्लाम पार्टीला पाठिंबा दिल्यानं आता इस्लाम पार्टीचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालाय। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता फक्त मुंबईपुरती उरलेली आहे। राज्यात शिवसेना संपत चालली असल्याचा टोला किरीट सोमय्या यांनी लगावलाय। तसंच राज ठाकरे यांना त्यांच्या मोठ्या भावानंच राजकारणातून संपवलं असा घणाघाती आरोप सोमय्या यांनी केलाय। मावळमध्ये युती नसल्याचं बाळा भेगडे यांनी स्पष्ट केल्यानंतर बाळा भेगडे यांना भाजपमध्ये कोण विचारतंय का असा सवाल आमदार सुनील शेळके यांनी केलेला आहे। इतक्यावरच न थांबता शेळकेंनी भेगडेंच्या राजकीय वजनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। तालुक्यात भाजपचं कोणतंही काम असो थेट पक्षश्रेष्ठी मला फोन करतात असा टोला देखील त्यांनी लगावलाय। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये युती करण्यासंदर्भात छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेना नेत्यांची बैठक झाली। या बैठकीत जिल्हा परिषद निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली। जिल्हा परिषद निवडणुकीत शरद पवारांनी राणा पाटलांच्या पत्नी अर्चना पाटील यांच्या विरोधात सक्षणा सलगर यांना उमेदवारी दिली आहे, तर ते जिल्हा परिषद गटातून सलगर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे निवडणुकीला चांगलीच रंगत आली आहे। भुसावळ पालिकेच्या विषय समितींची प्रांत कार्यालयातील तापी सभागृहात निवड झाली। प्रांत जितेंद्र पाटील पीठासीन अधिकारी होते। या बैठकीत सर्व 6 समित्यांवर भाजपच्या नगरसेवकांची वर्णी लागली। त्यात उपनगराध्यक्ष निवडीत भाजपला मतदान करणारे शिवसेना, राष्ट्रवादी आणि अपक्ष नगरसेवकांच्या गटाला एकाही समितीचं सभापतीपद मिळालं नाही। ओडिशा राज्यातील राष्ट्रीय अधिवेशन सत्तेचा वापर करून रद्द केल्याचा निषेध करण्यात आलाय आणि या निषेधार्थ भारत मुक्ती मोर्चा आणि त्यांच्या सहयोगी संघटनांच्या वतीनं सोमवारी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली। मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली निघालेल्या लॉंग मार्चचा दुसरा दिवस आहे। काल 30 किलोमीटरचं अंतर पार केल्यानंतर आज पुन्हा एकदा हा लॉंग मार्च पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। आज संध्याकाळपासून हजारो मोर्चेकरी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन करणार आहेत। जळगावच्या धरणगाव तालुक्यातील बांभोरी इथे गिरणा नदीवर नवीन समांतर पुलाच्या कामाला केंद्र शासनानं मंजुरी दिली आहे। या पुलासाठी 79,23,39,648 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला। साताऱ्यातील कराड इथे बो माउथ गिटार फिश दुर्मिळ माशाची बेकायदेशीर शिकार केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी दोघांवर वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। नालासोपारा पूर्वेतील प्रगतीनगर परिसरात वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली आहे। शासनानं प्रतिबंधित केलेली वेल माशाची उलटी बेकायदेशीररित्या विक्रीसाठी जवळ बाळगल्याप्रकरणी 2 जणांना तुळींज पोलिसांनी अटक केली आहे।
मालेगावच्या डोंगराळे 3 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करत तिची हत्या करण्यात आली होती। या प्रकरणाची मालेगाव कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे। पहिल्या दिवशी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद करत पीडितेची आई आणि काका यांची साक्ष नोंदवली। भुसावळमध्ये पोलिसांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या इराणी टोळीविरोधात पोलिसांनी 16 जानेवारीला कोम्बिंग ऑपरेशन राबवलं। त्यात पोलिसांनी तब्बल 40,25,000 रुपये किमतीचे सोने तसंच 16 मोटारसायकल, एक गावठी पिस्तुलासह 2 जिवंत काडतुसं जप्त केली आहेत। यात आंतरराज्य टोळी सहभागी असल्याची शक्यता आहे। पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे। काही दिवसांपूर्वी गोव्यात 2 रशियन महिलांची हत्या केल्याचं प्रकरण समोर आलं होतं आणि या प्रकरणातील संशयित अलेक्सी लिओनोव्ह यानं पोलीस चौकशीत आणखी 15 महिलांना मोक्ष दिल्याचा दावा केल्यानं पोलिसांनी तपास चक्र गतिमान केली आहेत। पैशांसाठीच अलेक्सी रशियन महिलांशी मैत्री करायचा, नंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांची हत्या करत असल्याचं चौकशीतून उघड झालंय। नागपुरात होणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड T20 सामन्याआधी भारतीय संघाच्या खेळाडूंनी जंगल सफारीचा आनंद लुटला। यष्टीरक्षक संजू सॅमसननं या सहलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय। यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव, ईशान किशन, रिंकू यादव, रवी बिश्नोई हे खेळाडू पेंचच्या जंगल सफारीचा आनंद घेत आहेत। चांदीच्या दरानं तब्बल 10,000 रुपयांची मोठी उडी घेत प्रति किलो 3 लाख रुपयांचा टप्पा पार केलाय। दुसरीकडे सोन्यानं देखील आपली घोडदौड कायम ठेवत 1,48,000चा नवा टप्पा गाठला। गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात सातत्यानं वाढ होते। औद्योगिक क्षेत्रातील वाढती मागणी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील आर्थिक अस्थिरता यामुळे चांदीच्या दरात ही विक्रमी वाढ झाल्याचं तज्ज्ञांचं मत आहे। राज्यात जवळपास 4 वर्षांनंतर सोयाबीनच्या दरांनी पुन्हा तेजी पकडली असून अनेक बाजार समित्यांमध्ये दर थेट 5,300 रुपयांपर्यंत पोहोचलेत। मागणीत वाढ, मर्यादित आवक आणि खासगी व्यापाऱ्यांची सक्रिय खरेदी यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात सातत्यानं वाढ होते। आगामी काळात सोयाबीनचे दर हे प्रति क्विंटल 6,000 रुपयांचा टप्पा गाठतील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे। पाकिस्तानसह लगतच्या देशाकडून भारताकडे वाहणाऱ्या शीतवाऱ्यामुळे उत्तर भारतासह मुंबई आणि महाराष्ट्रात थंडी पडली आहे। पुढील 24 तास या गारव्याचा प्रभाव कायम राहणार असून त्यानंतर मात्र तापमानात वाढ होणार आहे असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। उत्तर पश्चिमेकडील वाऱ्यामुळे उत्तरेसह मुंबई आणि महाराष्ट्राच्या किमान तापमानात घसरण झाली आहे। मुंबईत 15 अंश तापमान नोंदवण्यात आलं असून मंगळवार देखील गारवा कायम राहील। 10वी अर्थात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेला फेब्रुवारीमध्ये सुरुवात होणार आहे। विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र आजपासून ऑनलाईन मिळणार आहेत आणि प्रवेशपत्रांसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क घेऊ नये अशी सूचना महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं जारी केली आहे। विद्यार्थ्यांनी ही प्रवेशपत्र प्रिंट करून त्यावर संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची स्वाक्षरी आणि शाळेचा शिक्का असणं आवश्यक आहे। जागतिक व्यापार युद्धाचे पुन्हा निर्माण झालेले ढग आणि परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून काढता पाय घेतल्यानं रुपयानं पुन्हा एकदा निच्चांकी पातळी गाठली आहे। व्यवहारादरम्यान रुपयानं प्रति डॉलर 91चा टप्पा ओलांडला होता। ही घसरण गेल्या महिन्याभरातील दुसरी मोठी घसरण ठरली असून रुपया आपल्या आजवरच्या निच्चांकी स्तराच्या अगदी जवळ पोहोचलाय। पश्चिम रेल्वे मार्गावर वांद्रे ते बोरिवली दरम्यान 5वा आणि 6वा मार्ग सुरू झाल्यानं आता मेल एक्सप्रेस ट्रेन लोकलच्या मार्गावरून धावणार नाहीत, त्या स्वतंत्र मार्गावर वळवण्यात येणार असल्यानं लोकलच्या मार्गातील ताण कमी होणार आहे आणि त्यामुळे येत्या काही दिवसात अतिरिक्त लोकल फेऱ्या वाढवण्यास मदत होणार आहे। राज्यातील रस्ते अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी आणि वाहतूक व्यवस्थेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी गृह विभागानं मोठं पाऊल उचललंय। राज्यातील 36 जिल्ह्यांमधील एकूण 21,400 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवरील 861 अपघात प्रवण क्षेत्रांवर ब्लॅक स्पॉट्स आता इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम कार्यान्वित केली जाणार आहे। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी 923 कोटीच्या खर्चाला गृह विभागानं प्रशासकीय मान्यता दिली आहे। धाराशिवच्या आनंदनगर परिसरात चोरट्यानं एका तरुणाच्या हातातून मोबाईल पळवला। संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे।